निष्पाप जीवांनी अजून जगात डोळे सुद्धा उघडून आपली आई पाहिली नव्हती, ज्यांना स्वतःचं दुःख सांगता येत नव्हतं, धड ओरडता येत नव्हतं, ना तिथून स्वतःच्या पायांवर उभं राहता येत होतं, त्यात चिमुरड्यांचा श्वास कोंडला जातो. त्यांचा अक्षरशः कोळसा होतो. अमरावतीच्या डफरीन रुग्णालयामध्ये जे घडलं तो केवळ एक अपघात होता की व्यवस्थेनं केलेला निर्घृण खून, असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. या अपघाताच्या निमित्तानं काही प्रश्न समोर आले. याच प्रश्नांमधून त्या 3 चिमुरड्यांचा जीव कुणाच्या हलगर्जीपणामुळे गेला याचं उत्तर मिळू शकतं. ते प्रश्न कोणते? अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात नेमकं काय घडलं याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. सोमवारची ती पहाट. अमरावती शहर गाढ झोपेत होतं. जिल्हा स्त्री रुग्णालय, ज्याला डफरीन रुग्णालय म्हणून ओळखलं जातं, तिथल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात काही कोवळे जीव आयुष्याची पहिली लढाई लढत होते. पण अचानक एक भीषण आवाज होतो. तो आवाज एका व्हेंटिलेटरमधून आलेला असतो. त्या व्हेंटिलेटरचा स्फोट होतो, ज्यामुळे काही सेकंदात संपूर्ण वॉर्डमध्ये विषारी धूर पसरतो. ज्या मशीन्स त्या बाळांना जीवनदान देण्याकरता लावल्या होत्या, त्याच मशीन्स त्यांच्याकरता मृत्यूचा सापळा बनतात. त्या चिमुकल्या जीवांची काय तगमग झाली असेल, वेदनेने ते कसे व्याकुळ झाले असतील, हा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतोय. 3 निष्पाप बालकांचा तिथेच होरपळून आणि श्वास गुदमरून करुण अंत झाला. पण ही केवळ तांत्रिक चूक होती की अक्षम्य निष्काळजीपणा? वैद्यकीय नियमांनुसार अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर हे अतिसंवेदनशील उपकरण असतात. त्याचं तापमान, ऑक्सिजन प्रेशर आणि विद्युत प्रवाह यावर 24 तास दर मिनिटाला मॉनिटरिंग करणं बंधनकारक असतं. मशीन प्रमाणाबाहेर गरम होत असताना अलार्म का वाजला नाही? की मग अलार्म वाजत असूनही तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की स्फोट होईपर्यंत आणि त्या बाळांना श्वास थांबेपर्यंत तिथे हजर असलेला ड्युटी स्टाफ नक्की काय करत होता? तिसरा प्रश्न असा की प्रशासनाकडून दावा केला जात होता की ही इमारत नवी कोरी आहे आणि सगळी उपकरणं अत्याधुनिक आहेत, मग नवीन उपकरणांचा असा भीषण स्फोट कसा होतो? मेंटेनन्स ऑडिट वेळेवर का झालं नाही? खाजगी रुग्णालयात वेगवेगळ्या भरती आहेत आणि या निमित्तानं त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सरकारनं तो पूर्ण करावा, त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यावं. त्यांचा जो औषध पाणी आहे तो उपचार आहे, उपचाराचा खर्च सरकारनं पूर्णतः करावा. डफरीनच्या या नव्या इमारतीचं फायर ऑडिट संपून अनेक महिने उलटले होते. ऑडिट संपल्यानंतरही प्रशासन झोपेत होतं का? डफरीनमध्ये अशा प्रकारच्या निष्काळजीपणाच्या घटना यापूर्वीही घडलेल्या होत्या, तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक का केल्या नाहीत? आज पीडित पालक आणि सामाजिक संघटना विचारत आहेत, केवळ चौकशी समिती बसवून हे प्रकरण दाबणार की जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? हॉस्पिटलमध्ये जीवन वाचवण्याकरता आणलेल्या त्या निष्पाप बाळांना व्यवस्थेच्या निष्काळजीपणाने मृत्यूच्या खाईत लोटलं. एका बापानं पाहिलेलं स्वप्न आणि आईच्या पदराची ऊब मिळण्याआधीच ती बाळं या जगातून निघून गेली. हा केवळ एका शॉर्ट सर्किटमुळे झालेला अपघात नाही, हा भ्रष्ट आणि ढिम्म व्यवस्थेचा बळी आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.